का तर काल तुम्हाला जे मी सम्स दिले होते त्या सम्समध्ये तुम्ही ज्या चुका केलेत त्या चुका तुम्ही कुठं केलेत त्या चुका मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक एक्सरसाइज देणार आहे बेसिकचा. तो एक्सरसाइज तुम्ही पूर्ण करायचा आहे 5 ते 10 मिनटामध्ये प्रॅक्टिस म्हणून. आणि हा एक्सरसाइज तुम्ही आजच फक्त करायचा नाही तर तुम्ही हा एक 2-2 दिवसांनी बघत जा त्याला आणि ते सम्स न बघता करायचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या चुका टळून जातील. पुढं करताना चुका होणार आहेत. मॅथ्समध्ये डिटर्मिनंटमध्ये तुम्हाला हे कळालं आहे AD - BC हे तुम्हाला कळालं आहे. डिटर्मिनंट सॉल्व्ह झाला. पुढचं काय पुढं होतं ते प्लस मायनसमध्ये मिस्टेक झालेत आणि अशा विद्यार्थ्यांच्या झालेत ज्यांचं मी एक्सपेक्ट करू शकत नाही आणि हे मला माहीत आहे. अशा पद्धतीचे विद्यार्थी माझ्याकडे आलेले होते. अशाच चुका ते मॅथ्समध्ये करायचे. कारण मॅथ्स एकदा तुम्हाला अंडरस्टँडिंग झालं बेसिक कसं करायचं की पुढचा जो पार्ट येतो तो कुठला येतो. आता डिटर्मिनंटमध्ये AD - BC केला की विषय संपला. मग पुढं काय पुढं A × D त्याच्यामध्ये एखादं मायनस आलं की चुकतं, त्याच्यामध्ये रूट आलं की चुकतं. म्हणजे आपलं चुकतं कुठं बेसिक्समध्ये. तर ते तुम्हाला आता मी देऊन जाणार आहे आणि मी एक 5 मिनिटाचा ब्रेक घेणार आहे. तोपर्यंत मी येऊपर्यंत ते तुम्ही पेपरवरती करायचं आहे आणि हा पेपर जपून ठेवायचा. काल जसं तुम्हाला मी रिव्हिजन वर्क दिलं परवा दिलं होतं. परवा एखाद्या विद्यार्थ्याचा मला मेसेज आला सर तुम्ही परवाच्या दिवशी म्हणजे बुधवारी संध्याकाळी तुम्ही आम्हाला रिव्हिजन वर्क का नाही दिलं. खूप चांगलं. मी पण त्या दिवशी विसरलो की काय मला माहीत नाही. पण रिव्हिजन वर्क मी जेव्हा तुम्हाला देणार आणि ते रिव्हिजन वर्क तुम्ही करत जाणार जेव्हा आपला सिलेबस संपणार त्यावेळी तुमचा अभ्यास पण संपलेला असणार आहे. शिकण्यापेक्षा शिकणं 10% 90% कशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास करणार. आजपासूनची जवळजवळ 30 वर्षापूर्वीची किंवा 32 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 8वीमध्ये माझ्याकडे एक मुलगी आली होती अभ्यास करायला. 6माही परीक्षेमध्ये दिवाळीच्या आधी जी असते त्यात ती नापास झाली होती. सायन्समध्ये 24 मार्क होते. 40 पानी एक पुस्तक वही मिळायची आधी. जरा मराठी बोलताना कधी माझं मागं पुढं होतं बरं का. एक मिनिट. 40 पेजेसची नोटबुक तिला सांगितलं तू घाल. विद्यार्थ्यांनो आता फोन नका करू. आता सगळीकडे चालू आहे. मी सगळ्यांना विचारले टी व्हीवरती पण छान दिसतंय तर आता फोन करू नका. तुमचं काहीही अडचण आहे तुम्हाला या प्रत्येक लेक्चरचं तुम्हाला व्हिडिओ मी पाठवतो त्याच्यामुळे तुम्ही काही आणि जेव्हा मी तुम्हाला एखादा व्हिडिओ पाठवला नाही याचा अर्थ हा आहे की मी त्या लेक्चरमध्ये स्वतः समाधानी नाही. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आता कालचं जे मी तुम्हाला डिटर्मिनंटचं शिकवलं मी यूट्यूबवरती नाही पाठवलं का मी आज बघणार. समजा तुमची उत्तरं चुकीची असली तुम्हाला नाही कळलं तर मी ते लेक्चर तुम्हाला पाठवणार नाही परत शिकवणार. ही माझी पद्धत आहे. तर तुम्ही ते पाहायचं आणि आज मी तुम्हाला जे सम्स देईन तर त्या मुलीचं तुम्हाला सांगतो. तिला सांगितलं मी 40 पेजेस नोटबुक घेऊन ये. तिनं 40 पेजेस नोटबुक घेऊन ती माझ्याकडं आली बसली. 1-2दा तिला फटके पण दिले मी. आज पण मला ते वाईट वाटतं ॲक्च्युली. आपलं चुकतं की काय आपण चुकू की काय याला न्यूनगंड म्हणतात. याला लॅक ऑफ कॉन्फिडन्स म्हणतात. त्यामुळे माणूस जास्त चुका करतो. आणि आत्मविश्वास कसा यायला पाहिजे. आत्मविश्वास यायसाठी प्रॅक्टिस केलं पाहिजे. म्हणजे परीक्षेच्या वेळी तुम्ही विश्वासानं जाल. न्यूनगंड तुमच्या मनात येणार नाही. तर त्या मुलीचा जेव्हा मी अभ्यास घेतला एका पर्टिक्युलर वेनी तिला 84 मार्क त्यावेळी वार्षिक परीक्षेला पडले. काही केलं नाही.
तिला फक्त मार्ग दाखवला, अशा पद्धतीनं अभ्यास कर. तुला ही रेमेडी. डॉक्टरकडं जेव्हा तुम्ही जाता त्यावेळी प्रत्येकाला तो एकच औषध देतो का? नाही देत. डेंटिस्टकडे गेला, आला या दात काढा, आला या दात काढा, आला या दात काढा, असं करतो का? नाही. कुणाला दात काढावा लागतो, कुणाला थोडंफार औषध दिलं की त्याचा दात बरा होतो, कुणाला त्या थोडीशी कीड काढून त्याच्यामध्ये सिमेंट किंवा चांदी भरली जाते. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. आणि ते प्रॉब्लेम मला केव्हा कळतात, जेव्हा तुम्ही, आता मला खूप मुलांनी पाठवलं, कौतुक आहे सगळं तुमचं, चूक आहे, बरोबर आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. काल यज्ञिका नावाची मुलगी ठाण्यातली, तिने पण मला पाठवलं. एक छोटीशी चूक झाली, तिला सांगितलं, करेक्ट करून तिनं मला पाठवलं लगेच. व्हेरी नाईस. साक्षीने पण पाठवलं, भरपूर मुलांनी पाठवलं, आता मला नावं आठवत नाहीत. तर ती रेमेडी आहे. आता ही रेमेडी तुम्हाला एक मी अप्लाय करतो, ती तुम्ही फॉलो करा आणि नंतर मी 5 मिनिटाचा ब्रेक घेणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा, √3 इंटू √3. हे कसं? √3 इंटू √3 इज इक्वल टू 3 इंटू 3 असं पण लिहू शकता. याला मल्टिप्लिकेशन असेल तर देन इट बिकम्स √9, देन इट बिकम्स 3, कारण 9चा वर्गमूळ जो आहे तो 3 आहे. 3² इज इक्वल टू 9. हे एक झालं. दुसरी गोष्ट, आता समजा हे झाल्यानंतर आता मल्टिप्लिकेशन आहे इथे, तर जर ऍडिशन असेल तर काय करणार? समजा √3 प्लस √3 असेल तर आंबा अधिक आंबा बरोबर 2 आंबे. इथं पण चुका केल्यात. काय चुका केल्यात माहितीये तुम्हाला? 60 मायनस 2√3 काय असेल ते इज इक्वल टू 48 √3 लिहिले. काय संबंध याचा? हा पेरू आहे, हा आंबा आहे, यांच्यामध्ये वजाबाकी होऊ शकत नाही, गुणाकार होऊ शकतो. 60 इंटू 2√3 इज 60 मल्टिप्लाइड बाय 2√3. कारण तुम्हाला मी मगाशी करून दाखवलेलं होतं, सम करताना 2 आणि 3 एकत्र घेतले, √3 ला मागं पाठवले, ती स्टेप करून दाखवले. याचं कारणच ते आहे. इथं तुम्ही 60 इंटू, समजा हे जर असं असतं 60 इंटू 2√3, तर तुम्ही आरामात 60 इंटू 2 120 √3 करू शकता, कारण 60 टाइम्स 2√3 आहे ते, 60 वेळा 2√3. पण 60 प्लस 2√3 ला काही महत्वच नाही ना, मॅथमॅटिकली विचार करा ना तुम्ही. इथं हा मल्टिप्लायर म्हणून काम करतोय, पण 60 प्लस 2√3 जेव्हा आहे तिथे 60 मध्ये तो एक नंबर म्हणून आला, तिथे घटक म्हणून आला त्या मॅथमॅटिक्सचा. इथे सिंपल मल्टिप्लायर आहे तो, 60 वेळा 2√3. आणि आता इथं पहा 60 मायनस 2√3, तसं 60 प्लस 2√3 काही होऊ शकत नाही, तसंच ठेवावं लागेल तुम्हाला त्याला. आणि एक छोटीशी स्टेप त्याच्यामध्ये होऊ शकते, पण ते तुम्हाला नाही आता. ओके, सो दिस इज व्हॉट यू हॅव टू डू. 2√3 येणार. आता √3 मायनस √3 काय येणार? 1√3 वजा 1√3 0. 2√3 मायनस √3, 2 आंबेमधनं 1 आंबा गेला, 1 आंबा राहिला. सिंपल आहे. तर ही गणित करा आता पटकन. 8√5 प्लस 6√5, त्याच्यानंतर 8√5 मायनस 6√5, त्याच्यानंतर 8√5 इंटू 3√5, त्याच्यानंतर 6√5 इंटू 2√5, त्याच्यानंतर 6√3 इंटू 2√3. करा पटपट पटपट हे सगळं आणि चुकू नका. इथं पहा रेफरन्स, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा रेफरन्स दिलाय मी.
श्रावणी दिसते का पिक्चर व्यवस्थित? हो सर दिसतंय. लेफ्ट साइडचं थोडं क्लिअर दिसत नाहीये. लेफ्ट साइडचं म्हणजे हे लिहिलेलं, इकडचं ते आता नवीन गणित लिहिलेली. सर तुम्ही कुठं उभारलाय ना त्या साईडला. बर बर बर. त्याचं कारण काय माहितीये काय, तो जरा पेन मधली शाई जास्त नव्हती, होऊन जाईल, ते काय प्रॉब्लेम नाही. ओके सर. तुमच्या मुलांनो, ऑडिओ बंद ठेवा, व्हिडिओ पण बंद ठेवा.
छान. आणि मला पाठवायची आवश्यकता नाही आहे, कारण ज्यावेळी तुम्हाला ते समजलं की बाबा 8 आंबे अधिक 6 आंबे, 8 आणि 6 14 आंबे इथं केलेलं आहेत. आंबा प्लस आंबा इज इक्वल टू 2 आंबे. हे बघा इथं आंबा मायनस पेरू बरोबर 1 चिक्कू असं लिहिता तुम्ही. आमचे सर असे म्हणायचे, सांगलीमध्ये ज्यांच्याकडे आम्ही मॅथ शिकलो ते असं म्हणायचे, 10 आंबे वजा 5 पेरू इज इक्वल टू 5 चिक्कू. डोंट डू दॅट मिस्टेक. ओके. आणि एक मिस्टेक तुम्हाला सांगतोय, एक मिनिट मी जरा माईक लावतो. अभ्यासात मजा केव्हा येते माहिती आहे का? जेव्हा तुम्हाला गोष्टी सगळ्या कळायला लागतात. का अभ्यासात इंटरेस्ट येत नाही, का अभ्यासात मजा नाही वाटत? कारण आपल्याला ते कळत नाही आणि न कळल्यामुळं अभ्यास करायचं मन लागत नाही. तर घ्या समजून व्यवस्थित आणि करा. दॅट इज हाऊ यू शुड गो अहेड. आता बघा तुम्हाला अनेक गंमत सांगतो जिथं चूक केलेली आहे. साक्षी, दिस इज फॉर यू बेटा. तुझी झालेली चूक होती ती, आणि भरपूर लोकांनी केली होती. तिने असं नाही, भरपूर मुलांनी केली होती. तर ती चूक काय होती इथं बघा. फॉर एक्झाम्पल 3 इंटू -4√3. जेव्हा मायनस आणि मल्टिप्लिकेशन दोन चिन्ह एकत्र येतात त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ब्रॅकेट असलं पाहिजे. मोठं ब्रॅकेट बाहेर घाला, आतलं ब्रॅकेट छोटंवालं घाला, याला पण घाला, काही हरकत नाही. आता पहा इथे मी एक असंच एक्झाम्पल देतोय, मी काय पुस्तकातलं वगैरे कुठलं तुमचं देत नाही आहे. -3 प्लस, आता हे सॉरी प्लस नाही, इंटू 2√3 असं धरून चला. आता हे किती होणार? 3 - 4. सो इट इज गोइंग टू बी 12. 3 - 4 एकत्र आणि हा वेगळा -12√3. ह्याला छोटा ब्रॅकेट घाला, काही हरकत नाही. इथं मायनस, पहिला हे सॉल्व करा मग ब्रॅकेट ओपन करा. -3 × 2 -6√3. आता चूक कुठं झाली आहे पहा. चूक नंबर 1, मायनस मायनस प्लस व्हायला पाहिजे, म्हणून -12√3 मायनस मायनस प्लस 6√3. आता मला सांगा -12√3 आणि 6√3 हे जेव्हा अशा पद्धतीचे दोन येतात नंबर्स, एक प्लस असतो आणि एक मायनस असतो. इथे काही नसलं तर फक्त प्लस असतो. इफ देर इज नथिंग हिअर, आता इथं -6, आता इथं काहीच नाही आहे, याचा अर्थ प्लस आहे. इथं आहे मायनस म्हणून लिहिलेलं आहे. तर -12√3 आणि +6√3 आहे. दोघांची चिन्ह डिफरंट आहेत. जेव्हा दोघांची चिन्ह डिफरंट आहेत, पटकन वजाबाकी करून टाका. सो 12 - 6 इज 6√3. 6 आंबे आणि मोठ्याचं चिन्ह द्या -6√3. दिस इज व्हॉट द मिस्टेक हॅज हॅपन्ड. मेन काय पार्ट होता? A, B, C, D. डिटर्मिनंट AD - CD, AD - BC, सॉरी AD - BC. झाला, संपला विषय. डिटर्मिनंट सॉल्व. पुढचं काय आहे? पुढचं बेसिक साधं मॅथमॅटिक्स होतं, ते चुकलं आणि हेच चुकतात. सो बी केअरफुल. ओके. नाव आपण पुढचा टॉपिक आज घेऊया.
झालं. तुम्हाला 2 दिवस आपण ह्या घेतल्या गोष्टी आणि शेवटी आपण एक कन्क्लुजनला आलो की कुठं चुका होतात. काल तुम्हाला परत दिली तेच सम्स, √3 एक एक्स्ट्रा घालून दिलं. बाकी रूटचा जो उपयोग आहे तो चांगला केला बरं का. म्हणजे परवाच्या दिवशी ज्या चुका केलेल्या होत्या त्या चुका परत नाही झाल्या, त्याच्या आधी ज्या चुका तुम्ही केल्या होत्या. पण आज ज्या पण काल चुका झाल्या त्याच्या पलीकडे आता काही त्या चुका तुम्ही रिपेअर केल्या पहिल्या झालेल्या. मग आता झालेल्या चुका मी तुम्हाला दाखवल्या. जसं यज्ञिकाला पण दाखवलं, तिची छोटीशी चूक होती. तिनं काय केलं, -12 √6 + 8 √6 इज इक्वल टू -4 √6 असेल किंवा √3 असेल. -4च्या ठिकाणी +4 लिहून ठेवलं. यज्ञिका कळालं का तुला बेटा? ते ज्याचं साईन मोठं त्याचं साईन दिलं पाहिजे ना उत्तराला. श्रावणी, इज दॅट क्लिअर? सो बी केअरफुल. मिस्टेक कुठं होते? आता ह्या ज्या गोष्टी आहेत एखाद्या छोट्या पेजवरती लिहा आणि बाबा माझी इथं मिस्टेक होते, मला इथं काम करावं लागणार आहे, तिथं काम करा. कारण डिटर्मिनंट तुम्हाला ओपन करता येतो आता. सो मेन मुद्दाच संपलाय तुमचा. प्रॉब्लेम होता बेसिक्स, करेक्ट युअर बेसिक्स. चलो नेक्स्ट टॉपिक आपण चालू करायचं आहे. तुम्हाला हे माहिती आहे की सिमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व्ह कसं करतो. थोडीशी बॅकग्राऊंड तुम्हाला एक 5 मिनिटाची देतो. त्याच्यानंतर वी विल गो फॉर अ न्यू मेथड टू सॉल्व सिमल्टेनियस इक्वेशन्स. सिमल्टेनियस इक्वेशनला सॉल्व करायची नवीन मेथड आपण चालू करूया. तोपर्यंत तुम्ही फक्त एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे काय बघायचं. ज्या लोकांनी कदाचित नवीन जॉईन केलेलं आहे त्या लोकांच्यासाठी मी आत्ता एक छोटीशी बॅकग्राऊंड देणार आहे. त्याच्या आधी 2 मिनटं थांबा. एका विद्यार्थिनीनं फोन केला होता. 1 सेकंद, तिला काही अडचण आहे पाहूया. कल्याणी फ्रॉम कराड, सॉरी श्रावणी, कल्याणी इंग्लिश स्कूल. बाळा तुला व्यवस्थित दिसत नाही आहे का? ही साईड जरा कमी दिसते ना, लाईट नाही आहे. थांबा जरा बघतो मी. काय आहे थोडंसं आज अरेंजमेंट थोडीशी वेगळी आहे. आज उद्या होईल, परफेक्ट होईल उद्या. आणि कारण आज थोडंसं आम्ही वेगळे वेगळे 2 डिव्हिजन केलेत. ठाण्याच्या विद्यार्थ्यांच्यासाठी वेगळं, तुमच्यासाठी वेगळं. त्याच्यामुळं थोडंसं ते अरेंजमेंट शेवटच्या घटिकेला थोडी येऊन थोडंसं प्रॉब्लेम झाला. तर तो संपूर्ण पार्ट आत्ता तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व करू. उद्या होऊन जाईल सॉल्व. ठीक आहे. तो श्रावणी, नथिंग टू वरी. आय थिंक बाकी सगळं ओके आहे ना? ओके फाईन बेटा, थँक्यू फॉर युअर फीडबॅक. सो छान वाटतं असं इंटरॅक्टिव्ह ना. असं काही एक TV चॅनल चालू आहे, आपलं सर शिकवत आहेत आणि मुलं शिकत, असं नाही. वी विल एन्जॉय अवर टीचिंग. मला पण मजा वाटते शिकवायला आणि तुम्ही पण एन्जॉय करा टीचिंग. Now, Cramer's rule. क्रॅमर्स रूल म्हणजे काय? क्रॅमर्स नावाचा एक मॅथमॅटिशियन होता, गणिततज्ञ होता. त्या गणिततज्ञानं
सिमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं कसं ही एक पद्धत शिकवली. ती पद्धत कशी ते आपण जाणून घेऊया. ओके, आपण सिमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय? सिमल्टेनियस इक्वेशन म्हणजे असे दोन लिनियर इक्वेशन, एक्झाम्पल फक्त लिहितोय मी, 3x + 2y = 9 आणि सपोज 5x + 3y = 6. मी काही पण लिहितोय बरं का, याचे हे सिमल्टेनियस इक्वेशन आहेत का नाहीत हे पण मला माहीत नाही. पण सिमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे काय ते जाणून घ्या. म्हणजे आता नवीन विद्यार्थ्यांनी ज्यांनी जॉईन केलंय त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतोय, तुम्हाला इथून पुढे जाताना त्याचा काही त्रास नाहीये आणि जेव्हा जेव्हा त्याची गरज लागेल मागच्याची त्यावेळी मी तुम्हाला तो पाठ शिकवेन. सो नथिंग टू वरी अबाउट इट. आता समजा हे दोन सिमल्टेनियस इक्वेशन्स आहेत. सिमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे काय परत एकदा सांगतो. सिमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे असे हे इक्वेशन जे असतात ना यांना काय म्हणतात? इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. सगळ्यात पहिल्यांदा याला म्हणतात इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. एक्स आणि वाय 2 व्हेरिएबल्स आहेत. आता याला आणि एक नाव असतं लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन्स इन 2. व्हॉट डू यू मीन बाय लिनियर इक्वेशन? लिनियर मध्येच नाव सगळं दडलेलं आहे. लिनियर इक्वेशन मीन्स लाईन. म्हणजे हे जे इक्वेशन्स आहेत त्यांना जर तुम्ही ग्राफ वरती प्लॉट केलात, x ची व्हॅल्यू 0 घ्या, y ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल, x ची व्हॅल्यू 1 घ्या, y ची व्हॅल्यू मिळेल. असे करून तुम्ही x च्या पर्टिक्युलर व्हॅल्यूला y ची पर्टिक्युलर व्हॅल्यू मिळेल. तुम्हाला माहित आहे मी शिकवलेलं आहे म्हणून फास्ट जातोय. अर्थ समजून घ्या फक्त. लिनियर इक्वेशन ह्या इक्वेशनला जर तुम्ही एक्स वायच्या विविध व्हॅल्यूला तुम्ही जर प्लॉट केलं तर तुम्हाला अशी स्ट्रेट लाईन मिळू शकते. तशीच ही पण स्ट्रेट लाईन देते. आणि जर या दोन स्ट्रेट लाईन एकमेकाला एका पॉइंटला जर कुठल्या तरी अशा क्रॉस करत असतील इथं किंवा इथं तर त्यांना सिमल्टेनियस इक्वेशन्स म्हणतात. का? कारण या इथं जी y ची व्हॅल्यू येणार, या इथं जी x ची व्हॅल्यू येणार, या x आणि y ची व्हॅल्यू जर इथं घातली, इथं घातली तर इथं 9 येईल, इथं 6 येईल. इट मीन्स the value of coordinate x and y where two lines intersect each other, that point coordinates x and y will satisfy this equation as well this equation. आणि जेव्हा एक अशी कुठली तरी एक्स वाय ची पेअर दोन लिनियर इक्वेशन्स ना जर सॅटिस्फाय करत असेल तर त्या दोन इक्वेशन्सना सिमल्टेनियस इक्वेशन्स असं म्हणतात. यज्ञिका कळालं का तुला? व्हेरी क्लिअर. श्रावणी क्लिअर? व्हेरी क्लिअर. ओके, तुझा ऑडिओ ऑन करून ठेव फक्त. मध्ये मध्ये बंद करत जा कारण घरच्यांचं मग आवाज येईल. मध्येच काहीतरी बेल वाजते, भांडी पडतात, आई बोलवते, आई दुसऱ्या कोणाला तरी हाक मारते, असं काहीतरी होतं. माझ्या घरात पण आता माझ्या घरामध्ये पण इथं कधी कधी बेल वाजते कारण आता ऑफिसेस अजून चालू नाही आहेत आणि विनाकारण चालू करायचं नाही. जोपर्यंत आपल्याला खरोखरच मला त्या ऑफिस जर उघडायची फारच नितांत गरज आहे तर मी जाऊन उघडेन ते, नाहीतर तोपर्यंत घरीच, जेणेकरून आपल्यामुळं आणि कोणाला त्रास व्हायला नको. आता आपण कसं आहे खाऊ पिऊन जरा धडधाकट आहोत, भाजी भाकरी खातो, आमटी भाकरी खातो. घरामध्ये आपल्या आजी आजोबा असतात, वयस्कर असतात, काही लोकांना डायबेटीस असतो, काही लोकांना हाय ब्लड प्रेशर असेल किंवा आणि कुठला त्रास असेल. अशा लोकांच्या वरती करोनाचा प्रभाव जास्त लवकर होतो. शरीरामध्ये आपल्या भरपूर विषाणू असतात, TBचा असतो, खोकल्याचा असतो, फ्ल्यूचा असतो, पण तो आपल्या अंगावरती केव्हा आपल्यावरती तो त्याचा प्रादुर्भाव दाखवतो जेव्हा तुमचं शरीर कमजोर असेल.
ऑडिओ व्हिडिओ बंद करा बेटा. शरीर तुमचं जेव्हा कमजोर असेल आणि जर शरीर तुमचं जर व्यवस्थित असेल तर तो करोना काय, करोनाचा बाप पण तुम्हाला काही करू शकत नाही. आहेत त्याचे बाप भरपूर आहेत करोनाचे, आणि याच्यापूर्वी त्याची मुलं पण भरपूर आहेत. हा करोना आत्ताचा नाही आहे, फार पूर्वीचा आहे. हळूहळू हळूहळू जसं कसं असतं, हे जे विषाणू असतात ना, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, व्हायरस आणि बॅक्टेरिया याच्यामधला फरक तुम्हाला सांगतो. व्हायरस हा जो प्रकार असतो ना, हा तुम्ही 12वीमध्ये स्टडी कराल, 11वी-12वीमध्ये, किंवा मला वाटतं ICSEच्या विद्यार्थ्यांना ते आहे. माझं जोपर्यंत मला जे आठवतं ते सांगतो, चूक बरोबर मला माहीत नाही आणि आपल्या काही विषयाची संबंध नाही, तरी जरा थोडं काही चूक फार झालं तरी ओके. तर हा काय करतो, शरीराच्या बाहेर आला की त्याच्यावरती त्याच्याकडे आयुष्यच नसतं. इट इज लाईफलेस. आणि शरीरामध्ये जेव्हा तो जातो तेव्हा आपल्या पेशींच्या वरती तो जाऊन आयुष्य जगू शकतो आणि तिथं आत जाऊन आपल्या शरीराचा ताबा घेतो. जर तुमच्या शरीराचा ताबा तुमच्या शरीरावर प्रॉपर नसेल तर तो ताबा घेऊन आपलं काम चालू करतो, तुमच्या मशिनरीची संपूर्ण कंट्रोल घेतो आणि डॅमेज करायला सुरू करतो. जर तुमच्या मशिनरीमध्ये, तुमच्या शरीरामध्ये जर ताकद भरपूर असेल तर हा आपलं काय बिघडणार आहे? काहीच नाही. पण तुम्ही जेव्हा तुमच्या शरीरामध्ये ते असतं त्यावेळी तुम्ही कॅरियर बनता, वाहक बनता. जसं सायकल तुम्ही चालवता आणि तुमच्या मागं तो करोना बसलेला आहे, तुम्हाला सोडत नाही तो, आणि तुमचं काही तुम्ही बिघडत नाही. पण जर त्याला कुणीतरी असं तुम्ही खोकलात, केलात, किंवा तुमच्या हातामधनं किंवा तुमच्या छिंकण्यामधनं याचा प्रसार, किंवा तुम्ही चुकून जरी तोंडाला हात लावलं, तुम्हाला माहित नाही, आपल्या तोंडाला चुकून तोंडाची लाळ लागली हाताला, सपोज, आपल्याला कळत नाही, होतं. आता काही काही वेळा लोकांना अशी करायची सवय असते, अशी करायची सवय असते. तोंडाला, कानाला, नाकाला, डोळ्याला हातच लावायचा नाही. आता मी कसं आहे, गेलं की सगळ्यात पहिल्यांदा सॅनिटाईज करतो किंवा साबणाने स्वच्छ हात धुतो. घरात आल्या आल्या चप्पल घराच्या बाहेर. जर अंगण असेल घराला तर ब्लिचिंग पावडर मिळते, ती आणा. त्याचं पाण्यातलं प्रमाण काय असतं ते माहिती करून घ्या, पाण्यात घाला आणि ते अंगणात टाका. त्याच्यावरती चप्पल जरी ठेवले तरी तो चपलीला जर लागला असेल तरी तो मरून जाईल. प्रिकॉशन्स टू मॅक्सिमम लेवल इज इम्पॉर्टंट. आणि तेव्हाच तुम्हाला सक्सेस साध्य होतं. आता याचा अभ्यासाशी काय संबंध तुम्हाला सांगतो. अभ्यास पण असाच असतो. आपण जे आता काम केलं, छोटे छोटे मिस्टेक्स काढायचे, ते केले तुम्ही, छोटेसं पण प्रॉब्लेम तुमच्यामधला तुम्ही दूर करून टाकला, चुकायचा संबंधच नाही आहे. आता तुम्ही पाहिलं असेल, मोठमोठ्या आशियाई गेम म्हणा किंवा ऑलिम्पिक्स म्हणा, इथं जेंट्स आणि लेडीज दोघांच्या पण पोहण्याच्या स्पर्धा होतात. त्यांचे कपडे बघितले तुम्ही? बीच व्हॉलीबॉल खेळतात, व्हॉलीबॉल खेळणाऱ्या लेडीजचे कपडे पाहिले? जर आपल्या कुठल्या आजी आजोबांना जर ते फोटो दाखवले, म्हणतो अरे बापरे काय घातलं आहे, बरोबर की नाही? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यावेळी जे तिथं असतात, कदाचित आपल्या संस्कृतीला ते पटत नसेल किंवा आपल्याला मान्य नाही, आपण आपली संस्कृती जपायची, पण त्याच्या मागचा जो अर्थ किंवा हेतू किंवा विचारसरणी लक्षात ठेवा. ज्यांना ते जमत नाही ते त्या खेळामध्ये घालणारच नाहीत, प्रश्नच नाही. प्रश्न वेगळा, तो वेगळा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल विचार करायचा नाही. पण त्या एक्झाम्पल त्याचा आपण घेऊया. जेव्हा ते लॉन टेनिसवाले किंवा व्हॉलीबॉलवाले वरती मारतात, त्यांनी जर फुल शर्ट घातला तर इथं त्यांना ते मारता येत नाही. जम्प करताना टाईट पॅन्ट असल्या, मोठ्या असल्या तर त्यांना उड्या मारता नाही येणार. तुम्ही पहा, कधी कधी पॅन्ट आपली जर आपण पाय पसरवले तर पॅन्ट आपली फाटते. टाईट स्कर्ट्स जर असतील, समजा तुमचे खालीपर्यंत असे स्कर्ट्स असतात शाळेचे, आमच्या शाळेच्या वेळी मुलींना होतं, इथून स्कर्ट आणि खाली अशी परकर लांबपर्यंत असायची.
आणि आपल्याकडचं परिधान कसलं असतं, अगदी साधं सोपं, थोडंसं असं लूज वगैरे. पण आता हे काही लोक टाईट कपडे घालतात. मग ते जर कपडे टाईट घालणारे असले तर हे खेळताना फाटणार, उडी मारताना उडी मारता येणार नाही. तर हे छोटे छोटे रेझिस्टन्स ते एलिमिनेट करतात. छोटे छोटे रेझिस्टन्स, हा छोटासा रेझिस्टन्स पण त्यांच्या खेळामध्ये यायला नाही पाहिजे. छोटे प्रॉब्लेम्स ते दूर करतात आणि म्हणून ते त्या पद्धतीच्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स करू शकतात. शिक्षणात पण असंच आहे बाळांनो. यू शुड एलिमिनेट स्मॉलेस्ट पॉसिबल रेझिस्टन्स फ्रॉम युअर लाईफ. व्हॉट इज दॅट स्मॉलेस्ट पॉसिबल रेझिस्टन्स? टी व्हीमध्ये एखादी अशी सिरियल पाहणं जी डोक्यात घोंगावत राहते. अगो ते असं झालं, अरे ते तसं झालं. लगेच मैत्रिणींना फोन, मित्रांना फोन, अरे तू पाहिलंस का ते कसं झालं, ह्या तिचं, अरे बोलतात. ते टी व्ही सिरियलमधले डिस्कशन्सवरती अर्धा तास घालवलेला मी मुलांना आणि मुलींना पण पाहिले. डिस्कशन्स व्हेन यू मीट, चांगल्या स्टुडंटची लक्षणं तुम्हाला सांगतो. व्हेन यू मीट टू डिस्कस समथिंग ॲज अ स्टुडंट, जर वर्गमित्र भेटले, डिस्कशन क्वालिटीचं हवं. मला हे म्हणायचं नाही की तुम्ही मॅथ्स, सायन्स, हिस्ट्री किंवा जॉग्राफीच डिस्कस करत बसा, पण त्या डिस्कशनला महत्त्व असलं पाहिजे. डू नॉट गेट एंगेज इन टू एनी डिस्कशन्स विच मे इन्फ्लुएन्स युअर थॉट प्रोसेस. तुमच्या विचारसरणीला विचार करायला भाग पाडेल किंवा कुठंतरी तुमचं मन विचलित करेल, अशा गोष्टीत जाऊ नका. कारण काय होतं तुम्हाला सांगतो, व्हेन आय गेव यू दॅट पर्टिक्युलर एक्झाम्पल्स अँड ऑल, तिथं तुम्ही जर सतर्क नाही राहिलात तर प्लस मायनसमध्ये चुका होणार. त्यावेळी तुम्ही सतर्क नव्हता, त्यावेळी तुम्ही नॉलेज तुमच्याकडे असून तुम्हाला रिअलाईज झालं, पण तुम्ही त्याचा वापर नाही केला. त्यावेळी का? तुमची एकाग्रता कमी होती. सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि स्वतःला एक रिफाईंड असं बनवा. मी का सांगतोय तुम्हाला, माझ्याकडं जितक्या पण मुलांचे व्हॉट्सअप येत आहेत, 99.99% मुलींना 95%, 90% असेच मार्क आहेत. मला माझा स्वतःचा अभिमान वाटतो तुमच्यामुळं. माझ्यामध्ये असं काय, कारण तुम्ही मला समजता की चला सरांच्याकडे आम्ही शिकू शकतो. हा माझा अभिमान आहे तुमच्याबद्दलचा. म्हणून मी तिडकीनं सांगतोय 95-100 करू आपण, पण या गोष्टीपासून एक वर्षभर दूर राहायचं. सुट्ट्या झाले की बघू, मग टी व्ही सिरियल पहा, गाणी बघा, काय बघा. डोंट डिस्ट्रॅक्ट. ते डान्सचे शो वगैरे असतात किंवा गाण्याचे शो असतात टी व्हीवरती, यू स्पेंड टाईम ऑन दॅट. पण अशी सिरियल वगैरे जे तुम्हाला विचार करायला भाग पाडेल, त्याच्यामध्ये तुमचं मन विचलित होऊ देऊ नका. हॅव्हिंग सेड दॅट, लेट अस कम बॅक टू क्रॅमर्स रूल. ह्या अशा काही गोष्टी मी सांगणार तुम्हाला, जेणेकरून अभ्यासापेक्षा ते अभ्यासपेक्षा नव्हे, अभ्यास आणि ते दोन्ही महत्त्वाचं आहे. तर लिनियर इक्वेशन्स, दीज टू लिनियर इक्वेशन्स मीन्स दे रिप्रेझेंट लाईन. ही जर तुम्ही ग्राफ पेपरवरती ड्रॉ केली तर तुम्हाला याचा ग्राफ स्ट्रेट लाईन मिळेल, याचा पण ग्राफ असा काहीतरी मिळेल, आणि त्यांना दोघांना क्रॉस करणारा हा जो पॉईंट आहे, तो पॉईंट म्हणजे या दोघांच्या मध्ये जर एक्स आणि वायची व्हॅल्यू ही आणि ही व्हॅल्यू इथं पण घातली तरी 9 येणार आणि इथं पण घातली तरी 6 येणार. एक्झाम्पल सांगितलं आहे, हे एक्झाम्पल एक्झॅक्ट आहे मला माहीत नाही, फक्त तुम्हाला समजायसाठी सांगितलं आहे. चला पुढे. हे झालं लिनियर इक्वेशन म्हणजे काय आणि सिमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय ते पण तुम्हाला मी सांगितलं, की असे दोन इक्वेशन्स ज्यांना जर तुम्ही ग्राफ पेपरवरती प्लॉट केलात तर अशी एक एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळते जी त्या दोघा इक्वेशनना सॅटिस्फाय करू शकते. पुढं क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स नावाचे एक असे मोठे गणिततज्ञ, शास्त्रज्ञ, सायन्स तज्ञ, सायंटिस्ट, तसं गणिततज्ञ, गणित विषयतज्ञ असं काहीतरी त्याला नाव आहेत. गणिततज्ञ म्हणतात, हो, मॅथमॅटिशियन. ओके. तर क्रॅमर्स रूल म्हणजे काय? यानं काय केलं, एक सोपी भाषा तुम्हाला
दिली की बाबा रे तुम्ही एवढं ते सिमल्टेनियस इक्वेशनला पहिला मल्टिप्लाय करता, कोइफिशियंट सेम आणता, मग मायनस प्लस करून एखादं एक्स एलिमिनेट करता, मग वाय मिळतं, मग वायची व्हॅल्यू घालून एक्स काढता. असं करताना कशाला करत बसताय? तुम्हाला मी एक सोपी पद्धत सांगतो, ती पद्धत तुम्ही करा. आता ती पद्धत त्यानं कुठली सांगितली. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहीत आहे हे जनरल इक्वेशन आहे, ए एक्स प्लस बी एक्स बी वाय, परत बी एक्स म्हणालो बघा मी, इज इक्वल टू सी. हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. आपल्याला 2 इक्वेशन सॉल्व करतात ना सिमल्टेनियसमध्ये आपण, हो की नाही? कुठलेही 2, कारण आत्ता 2च आपण करतोय. तर आपण 2 जनरल एक्झाम्पल्स घेऊया. हे दोन्ही व्हॅल्यू, ह्या तिन्ही व्हॅल्यू बदलल्या की इक्वेशन चेंज झालं. म्हणून a1x प्लस b1y is equal to c1. This is 1. And a2x plus b2y is equal to c2. This is 2. बघा, म्हणजे a1 a ला a1 केलं म्हणजे इथं जनरल आहे, इथं 2 आहे तर इथं 3 आहे समजा, इथं 4 आहे तर इथं 5 आहे समजा. म्हणजे b1 आणि b2 एकसारखे नाही आहेत, a1 आणि a2 एकसारखे नाही आहेत, c1 आणि c2 एकसारखे नाही आहेत. ठीक आहे. आता यांना सॉल्व करायचं आहे क्रॅमर्स रूलच्या माध्यमातून. तर त्या क्रॅमर्स रूल आहे काय? आता एक काम करा, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय b2. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय b2 करा. मल्टिप्लाय काय करतोय त्याचा विचार करू नका आत्ता, तुम्हाला कळेल नंतर. मल्टिप्लाय इक्वेशन 1, आपल्याला याच्यावरून x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे इन टर्म्स ऑफ a1 b1 आणि c1. a1 b1 आणि c1 या टर्म्समध्ये आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. मग तुम्ही काय करू शकता, त्या 2 इक्वेशनचे a1 b1 c1, a1 b1 c1 घेतले आणि त्याच्या, आय विल टेल यू दॅट, डोंट वरी, फक्त स्टेप करत जावा. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय b2. का सांगतो तुम्हाला? मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय b2 अँड इक्वेशन 2, असं लिहू नका तुम्ही, संपूर्ण इक्वेशन म्हणून लिहित जा. इक्वेशन 2 बाय b1. काय येणार? a1 इंटू b2, a1 b2 x, प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा, याला याला याला. b1 b2 y, ह्याला पण b2 ने मल्टिप्लाय केलं, याला पण केलं. c1 b2, याला द्या इक्वेशन 3. जस्ट फॉलो माय स्टेप्स. नेक्स्ट, मल्टीप्लाय इक्वेशन 2 बाय b1 आहे ना, सॉरी लिहिलेलं आहे, सो नो नीड टू राईट अगेन. मल्टीप्लाय इक्वेशन 2 बाय b1. So a2 b1 प्लस b1 ने मल्टिप्लाय करायचं, b2 b1 y इज इक्वल टू c2 b1. ह्याला द्या 4 नंबर. सॉरी, इथंपर्यंत कळालं का नाही कळालं? सोपा एकदम. याला b1 नी मल्टिप्लाय केलं, याला b2 नी मल्टिप्लाय. जेव्हा आपण अशा इक्वेशनला एखाद्या नंबरनी मल्टिप्लाय करतो त्यावेळी सगळ्या टर्म्सना मल्टिप्लाय करावं लागतं दोन्ही बाजूला. इक्वेशनची किंमत बदलत नाही, मोठं दिसतं पण बदलत नाही. आता सबट्रॅक्ट 4 from 3, 4
फ्रॉम 3. तर मी इथंच करतो, परत लिहित नाही. तुम्ही दोन्ही परत लिहून मग सबट्रॅक्ट करा. ओके, कारण माझ्याकडे जागा नाही. मी आता हे वरचं पुसणार आहे आणि इथून पुढं कंटिन्यू करणार आहे, कारण सांगलीच्या मुलांना बहुतेक दिसत नाही आहे खालचं ते. बहुतेक लाईट थोडीशी कमी वाटते टी व्हीसाठी, पण इट्स ओके. मी करेन ते व्यवस्थित उद्या. उद्या शनिवार आहे ना, त्यामुळे चांगलं ॲडजस्टमेंट वगैरे करून सेट करून ठेवेन. झालं बाळांनो, हे लिहिलं? आय थिंक मिरजेच्या श्रावणीचा आवाज काहीतरी प्रॉब्लेम होतोय. व्हिडिओ नको ऑन करू. ऑडिओचा काही विषय आहे का तुला श्रावणी? नाही सर, आहे की बंद करून ठेव. ओके, ठीक आहे. तर हे खालचे दोन्ही इक्वेशन लिहून झाले का? हो सर. ओके. यज्ञिका, झालं का बेटा हे तुझं लिहून खालचं? झालं सर. हां, म्हणजे दोघांना विचारल्यानंतर मला हे कळतं की ठाण्याच्या मुलांचं पण मला मिळाल्यासारखं झालं आणि माझ्या टी व्हीच्या मुलांचा पण. ठाण्याची पण माझीच मुलं म्हणतो मी, असं नाही. तर हे मी आता पुसणार आहे इथं वरती लिहिल्यावर. A1 B2x प्लस B1 B2y इज इक्वल टू C1 B2. त्याच्यानंतर दुसरं A2 B1x प्लस B2 B1y इज इक्वल टू C2 B1. आता हे 3 आणि 4 आहे. आणि इथं काय लिहिलंय मी? सबट्रॅक्ट 4 याला यामधनं मायनस करा, असं लिहिलंय मी. सो आय एम डुईंग दॅट नाव. बघा आता, मायनस करायचं म्हणजे इथं पहिला मायनस लिहायचं, खास करून ठाण्याच्या विद्यार्थ्यांच्यासाठी. जेव्हा तुम्ही लिनियर इक्वेशन एखाद्या दुसऱ्या लिनियर इक्वेशनमधनं मायनस करता किंवा अशा पद्धतीचं जेव्हा समीकरण असेल, आणि इक्वेशन म्हणजे समीकरण, असं जेव्हा मायनस करता त्यावेळी या सगळ्यांची चिन्ह बदलायची. आता इथं प्लस आहे तर मायनस करा. इथं जर मायनस असतं तर मी प्लस केलं असतं. केव्हा? जेव्हा सबट्रॅक्शन करायचं असेल त्यावेळी. म्हणून इथं मायनस केलं आणि इथं काय केलं पहा. नाही, मायनस मायनस मायनस, इथं पण मायनस. मग आता आपण सॉल्व करूया. काय काय होतं पहा. इथं काय झालं? A1 B2 x मायनस A2 B1 x. हे एकमेकातनं कॅन्सलच होऊ शकत नाही, कारण इथं A1 B2 आणि A2 B1 हे दोन नंबर वेगळे आहेत, त्यामुळं मायनस होऊ शकणार नाहीत. इथं बघा, आता आपण पहिल्यांदा प्लस लिहूया, नंतर ब्रॅकेटमध्ये काय होतं ती नंतरची गोष्ट. B1 B2 y B2 B1 y म्हणजे B2 B1 म्हणजेच B1 B2. सो दिस गेट कॅन्सल्ड. सो हिअर इट इज 0. इथं पहा, C1 B2 मायनस C2 B1. आपण सिमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना प्लस मायनसच करायचो. सबट्रॅक्ट करा म्हणजे एक्स मिळेल, मग एक्सची व्हॅल्यू घाला वाय मिळेल. तसं आता सबट्रॅक्ट केलं, मला काय मिळतंय पहा. मी आता एक्सला इथून बाहेर काढतो बाळांनो. दोन्हीमध्ये एक्स आहे ना, तर मी कॉमन काढणार. एक्स इंटू बॅक, पहिला इज इक्वल टूच्या खाली इज इक्वल टू, सरांचा नियम पाळलाच पाहिजे. एक्स बाहेर आलं, इथं काय राहिलं? A1 B2 मायनस A2 B1. झाला, संपला विषय. आणि हा झाला C1 B2 मायनस C2 B1. आता यामध्ये चुकायचा काही प्रश्नच नाही आहे, अंटिल अँड अनलेस मी इथं काहीतरी चूक लिहीन. पॉसिबल आहे, होऊ शकतं. आपण पुस्तकात मॅच करून पाहूया नंतर.
कुणाकडं जर पुस्तक असेल, श्रावणी तुझ्याकडे आहे का की मॅथ्सचं पुस्तक? नाही येत आहे आवाज तुझा, उघडून ठेव पुस्तक. यज्ञिका तुझ आहे ना? ओके, यज्ञिका तुझ्याकडे आहे का? तर आता x ची व्हॅल्यू पहा. x इज इक्वल टू C1B2 मायनस C2B1 डिवायडेड बाय, आता हा याचा संपूर्ण मल्टिप्लायर आहे तो इकडं जाणार, A1B2 मायनस A2B1. बघा किती सिंपल झालं. मिळालं की नाही x ची व्हॅल्यू? म्हणजे आता जर समजा तुमच्याकडं असं इक्वेशन असेल 2x plus 3y is equal to 9 and 2x plus 4y is equal to 5, तर इथं A1 ची व्हॅल्यू 2, B1 ची व्हॅल्यू 3, C1 ची व्हॅल्यू 9. इथं बघा A2 ची व्हॅल्यू 2, B2 ची व्हॅल्यू 4, ऑडिओ बंद करा बाळांनो, आणि C2 ची व्हॅल्यू 5. A1 B1 C2, A1 B1 C1, A2 B2 C2. घाला इथे व्हॅल्यू x मिळून जाईल. पण हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे, तर याच्यासाठी डिटर्मिनंटचा वापर केला गेला, कारण डिटर्मिनंट सॉल्व करायला तुम्हाला येतं ना. हे कशाला तुम्ही लक्षात ठेवायचं? डिटर्मिनंटच ठेवा ना लक्षात. कसं ठेवणार बघा, हे डिटर्मिनंट जेव्हा होतं A B C D, काय करायचं आपण? A इंटू D मायनस B इंटू C. बघा C1B2 C2B1. ह्याला तुम्ही डिटर्मिनंटमध्ये लिहू शकता का नाही लिहू शकता? बघा मी लिहितो आता. C1 कुणाकुणाचा क्रॉस होतो? C1 AD, A इंटू D, म्हणजे हा C1 इथं लिहिला आणि हा B2 येणार इथे. हा मायनस BC, मायनस BC म्हणजे बीच्या ठिकाणी C2 येणार नाही, बीच्या ठिकाणी नाही, इथं लिहायचं. कारण सांगतो तुम्हाला, C2 इथं येणार आणि इथं B1 येणार, कारण तुम्हाला बोलायला सोपं पडतं. C1 C2 B1 B2. हो 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 हो, तुम्हाला सांगलीकरांना दिसत नाही ना ते. ठीक आहे ठीक आहे बेटा, छान. सांगतो तुला कसं करायचं. मग आता बघा लिहायची पद्धत कशी आहे तुम्हाला सांगतो. त्यांनी आणखीन एक रूल छोटासा सांगितला आहे की जेव्हा पण तुम्ही डिटर्मिनंटमध्ये याचं कन्व्हर्जन कराल त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, लिहिताना असं लिहा म्हणून सांगितलंय त्यांनी. A1 A2 B1 B2 आणि C1 C2 असं लिहा म्हणून सांगितलं. म्हणून मी काय करणार, हा नियम याचं फॉलो मी इथं करणार. कसं? आता हे वरचं लिहितो पहा मी. x इज इक्वल टू डिटर्मिनंट लिहिणार आहे मी इथे. डिटर्मिनंट कसं कन्वर्ट करणार बघा इथं. आता AD, A आणि D ची पोझिशन काय आहे? A आणि D ची पोझिशन ही आहे. आता इथं A आणि D, हा A आहे हा D आहे, म्हणून C1 आणि हा B2 इथे येणार. श्रावणी कळते का ग? लक्षात आलं का? सिंपल आहे एकदम. त्याच्यानंतर मायनस BC, मायनस BC BC, पण त्यांनी काय सांगितलंय? C1 C2 असं लिहा. म्हणून इथं जरी लिहिलं तरी मायनस दोघांचा गुणाकारात असतो, काही फरक पडत नाही. सो C1 C2 आणि इथं लिहा B1. यज्ञिका कळालं का ग? बर, अच्छा अच्छा ठीक आहे बेटा. सो दिस इज हाऊ यू हॅव टू राईट डाऊन. लिहिताना आता काय इथं तुम्हाला सांगतो, हा C2 B1 आहे की नाही, मग C2 B1 म्हणजे काय? BC. इथं बघा, इथं तुम्हाला लिहायचं आहे. मग तुम्ही इथं पण लिहू शकता, हा C इथं पण लिहू शकता, इथं पण लिहू शकता, पण त्यांनी काय सांगितलंय? हा नियम फॉलो करा.
म्हणून मी C2 इथं लिहिला आहे. नाही तर C2 इथं पण लिहू शकतो मी, पण त्यांनी सांगितलंय बाबा रे हा नियम फॉलो कर. पुस्तकात दिले त्यांनी, बरोबर. त्याच्यानंतर खाली पहा आता काय आहे, तोच नियम फॉलो करायचा. लावताना हा बघा आता काय सांगितलंय, A1 B2 मायनस A2 B1. सो A1 B2 आहे असं मल्टिप्लिकेशन करतो आपण. सो हे मल्टिप्लिकेशन तसं असणार आहे, इथं B2 येणार आहे. त्याच्यानंतर BC म्हणजे हा BC आहे. त्यांनी काय सांगितलंय बाबा रे वर खाली लिहा, म्हणून A2 हिअर आणि B1 ला वर पाठवायचं. याला झाला. आता लिनियर इक्वेशन्स दिले, सरळ A1 B1 C1 काढा, याच्यामध्ये घाला, तुम्हाला x मिळेल. ते मायनस प्लस मल्टिप्लिकेशन काहीही करायची आवश्यकता नाही. हे संपूर्ण तुम्हाला एक्झाममध्ये नाही विचारणार. जे विचारणार ते हे तुम्हाला माहीत पाहिजे, पाठ पाहिजे म्हणजे, बरोबर. अशाच प्रकारे जेव्हा तुम्ही सॉल्व कराल, वरच्याला A1 नी मल्टिप्लाय करा आणि खालच्याला A2 नी मल्टिप्लाय करा आणि सबट्रॅक्ट करा, तुम्हाला y मिळेल. अशाच पद्धतीनं तो y काय असेल, y इज इक्वल टू, मी पुस्तकात बघून सांगतो कारण मला तोंडपाठ कुठल्याच गोष्टी नसतात, मी अशा पद्धतीनं करतो. आय बिलीव्ह इन गोईंग फ्रॉम द बेसिक्स. पण तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये जर असं करत बसला तर 4 मिनिटाला 50 मिनिटं लागणार. त्यामुळं अशा नाही करायचं, हे तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. आता याच पद्धतीनं कशा प्रकारे तुम्ही हे सॉल्व करू शकता, y कसं येणार ते तुम्हाला सांगतो मी. बाळकुम लोग, ऑडिओ चालू होतोय, मी परत बंद करेन. डिसिप्लिन इज मस्ट. व्हेरी व्हेरी. मला अभ्यासाच्या बाबतीत थोडाफार पण हलगर्जीपणा म्हणा किंवा असा बेजबाबदारपणा मला आवडत नाही मुलांनो. मी आता एका मुलाला रिमूव्ह केलं. कारण तुम्हाला सांगतो मी, मिलिटरीमध्ये आता चायना बरोबर आपलं काहीतरी चाललंय प्रॉब्लेम. हे पहिला लिहून घ्या, मग आपण चायनाकडे जाऊया. x ची व्हॅल्यू लिहून घ्या. पुस्तकात मी जरा चेक करतो, कारण माझं पण कधी कधी चुकतं. असं नाही कॅल्क्युलेशन करताना एखादी गोष्ट मागं पुढं होऊ शकते, तुमचंच चुकतं असं नाही आहे. कारण मी शिक्षक आहे. एखादी गोष्ट मला कळते छान, तुम्हाला छानपैकी सांगू शकतो, हा शिक्षक असतो. तुमच्याबरोबर जर मी पेपरला बसेन तर कदाचित मला 50 पण मार्क पडतील आणि तुम्हाला 100 पडतील. पण ज्यावेळी शिकवायची गोष्ट येईल त्यावेळी मला 100 पडतील, तुम्हाला 50 पडतील किंवा तुम्हाला 100 पण पडतील. त्यामुळं ऑलवेज म्हणून म्हणतात की विद्यार्थी हा गुरुपेक्षा कधीही जास्त हे असतो. कारण IITians कोण बनवतं? गुगलचा CEO सुंदर पिचाई कुणी बनवलं त्याला? IITने बनवलं. IIT मध्ये कोण शिकवतात? टीचर शिकवतात. मग ते सगळे का IIT नाही बनले? IIT होण्यासाठी शिक्षक हा शिकवू शकतो चांगलं, त्याला सांगता येतं, त्याच्याकडे सांगण्याची कला असते की कशा पद्धतीनं मी मुलाच्या डोक्यावरती वार करू जेणेकरून त्यांच्या डोक्यात तो घाव नेहमीचा बसेल. घाव चांगल्या अर्थानं घ्या, बरोबर. तर हे लिहिलं तुम्ही, मी पुस्तकात चेक करतो. आय थिंक इट इज करेक्ट. मग आपण 1-2 मिनिटासाठी चायनाकडे जाऊया. x ची व्हॅल्यू C1 C2 B1 B2 A1 A2 B1 B2. येस, मी परीक्षा पास झालो, माझं करेक्ट. अशाच पद्धतीनं जर तुम्ही y ची व्हॅल्यू काढली तर तुम्हाला काय मिळेल पहा.
हा नियम लक्षात ठेवा बाळांनो. नाहीतर C1 C2 म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल सर मी ह्याला ए आणि याला AD आहे तो, तर मी याला D आणि याला A घेतो, मला तसं घ्यायचं आहे. यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम, यू कॅन टेक इट, इट्स अ प्रॉडक्ट. तो गुणाकार आहे. 3x4 काय 4x3 काय काही फरक पडत नाही, काहीही फरक पडत नाही, तुम्ही करून बघा. पण त्याने काय सांगितलंय क्रॅमरनं असं करा. मग आपण जास्त शहाणपणा करायचं नाही, आपण तेच फॉलो करायचं. समजून घ्या चांगल्या पद्धतीनं. आता पुढे अशाच पद्धतीनं जर तुम्ही सॉल्व केलं, याला आपण शिकलेलो आहोत, आपण सबट्रॅक्शन काय त्याला म्हणतात एलिमिनेशन मेथडनं केलं ना आपण, तर हे आपण शिकलोय. अशाच पद्धतीनं जेव्हा तुम्ही आता पाठ करावं लागतं, मला पाठ नाही मी बघून लिहिणार. वायची व्हॅल्यू कशी मिळेल तुम्हाला सांगतो, हे महत्त्वाचं आहे, नोंद करून ठेवा. y इज इक्वल टू A1 A2 C1 C2 divided by A1 A2. बघा पहिला ब्लॅक होता, मग ब्राऊन झाला, आता लाल झाला. का सांगा बघू. आता का सांगा म्हटल्यानंतर कोण थोडी जळगावमध्ये माझ्याशी बोलणार आहे, पण मला पण जरा तुमच्याशी अशा गप्पा मारल्याचा अनुभव होतो, समोर बसल्याचा तुमचा अनुभव होतो म्हणून. तर आता म्हणणार काय सर वेडे आहेत, सांगा बघू म्हणतात, आम्ही कसं सांगणार. A1 A2 B1 B2 बरोबर. बघा हे आणि हे काय आहे, सेम आहे. पण हे आणि हे वेगळं. आता जशी आपण x ची व्हॅल्यू इथं काढली होती बघा, आणि मग आपण हे डिटर्मिनंट लिहिणं ह्याच्यावरनं पण काढू शकतो. हे पहा A1 C2 मायनस A2 C1 डिवायडेड बाय A1 B2 मायनस A2 B1. यालाच आपण डिटर्मिनंटमध्ये कन्वर्ट केलं. मग अशी आपण x ची व्हॅल्यू अशी काढली होती एलिमिनेशन मेथडनं, अशीच y ची पण तुम्ही काढू शकता. आणि मग ती काढल्यानंतर तुम्हाला ही व्हॅल्यू मिळते, याच्यावरनं डिटर्मिनंट काढतात. पण ते आपण केलेलं नाही आहे, आवश्यकता नाही आहे. एक तुम्हाला पद्धत मी सांगितली, कशा पद्धतीनं तुम्ही x मिळवला तशा पद्धतीनं y मिळवू शकता. आता इथून पुढं खरं तुमचं गणित चालू होतंय. कसं, याला काय म्हणतात माहिती आहे का, याला म्हणतात dx. आता आपण याच्यात फोड करूया, कारण काय हे दोन्ही सेम आहेत, हे दोन्ही वेगळे आहेत. मग याला मी नाव देणार, हे डिवायडेड बाय हे केलं तर x मिळतं, हे डिवायडेड बाय हे म्हणजेच हे केलं तर y मिळतं. तर आपल्याला व्हॅल्यू कुठल्या कुठल्या काढाव्या लागणार, याची 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 किंवा याची, हे दोन्ही एकच आहेत. म्हणून x डिटर्मिनंट x साठी हा लागतो आम्हाला. कुठला लागतो, C1 C2 B1 B2 हा डिटर्मिनंट आम्हाला लागतो. द्या त्याला नाव dx. सांगतो तुम्हाला पुढं कसं आहे ते. त्याला नाव द्या dx म्हणून, कारण dx काढायचा म्हटला तर आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा dx लागतो. y काढायसाठी आम्हाला काय लागतं, dy. म्हणून dy इज इक्वल टू A2 A1 A2 C1 C2. बघा हा इकडं गेला, हा इकडं गेला B1, कारण B जो आहे तो y चा कोइफिशियंट असतो, A जो आहे तो x चा कोइफिशियंट असतो. dy आणि खाली काय सेमच आहे, मग त्याला d नाव द्या फक्त. A1 A2 B1 B2. मला व्हॉट्सअपवरती तुमचे सगळ्यांचे मेसेज संध्याकाळपर्यंत यायला पाहिजेत की सर आम्हाला हा पार्ट कळाला. बाळांनो जर नाही कळाला मी तुम्हाला परत सांगेन, किंवा हे लेक्चर परत बघा संध्याकाळी, त्यावेळी कदाचित तुम्हाला एखाद्या वेळेस ते कळेल पण. ओके, सो यू शुड डू दॅट.
आता तुम्हाला dx dy आणि d काढता आला, बरोबर. आता कुठलेही दोन सिमल्टेनियस इक्वेशन्स घ्या, कुठलेही, आपण सगळ्यात पहिल्यांदाचे घेऊया आणि मग नंतर तुम्हाला हे सांगितल्यावर सगळी गणितं तुम्ही स्वतः करणार, अंटिल अँड अनलेस यू डू एनी सिली मिस्टेक्स. सांगतो तुम्हाला. आता एक छोटंसं गणित घ्यायचं आपण, जे सगळ्यात सिंपल आहे. हे सॉल्व केलं आपण. घ्या 5x, हे असंच असू दे सगळं, फक्त मी हे dx dy आणि d ठेवतो, बाकी सगळं पुसून टाकतो. ओ हां, हे चालेल, ह्याची आवश्यकता नाही. हां, ह्याची पण आवश्यकता नाही. चला, आता कुठले पण इक्वेशन तुम्हाला जेव्हा देतात त्यावेळी तुम्हाला dx dy आणि d काढायचं आहे. dx अपॉन dx, मग इथं वरती dx होता आणि खालचा d होता, म्हणजे x इज इक्वल टू dx अपॉन d अँड y इज इक्वल टू dy अपॉन d. संपला विषय. आता दोन इक्वेशन्स घ्या लवकर. 5x मायनस 3y, नाही दिसत आहे, सांगलीकरांना दिसत नाही आहे. ओके ओके श्रावणी, कळलं मला. 5x मायनस 3y इज इक्वल टू 8. 3x प्लस y इज इक्वल टू 2. बरोबर. चला पट 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 लिहा बघू. a1 b1 आणि c1 ची व्हॅल्यू, a2 b2 आणि c2 ची व्हॅल्यू. a1 ची व्हॅल्यू 5, b1 ची व्हॅल्यू -3, लक्षात ठेवा इथं मायनस आहे, आणि c1 ची व्हॅल्यू 8. नेहमी इक्वेशन्स जर हा 8 इकडं असेल, +8 असेल तर इकडे घ्यायचं, त्याला तो मायनस होऊन जाईल. अशा पद्धतीनंच इक्वेशन लिहायचं. a2 ची व्हॅल्यू 3, b2 ची व्हॅल्यू काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे इथे 1, आणि c2 ची व्हॅल्यू 2. नेहमी कॉमा असला पाहिजे. आता बघा dx काढा पटकन. dx काय आहे? c1 c2 b1 b2 लिहा. c1 c2 8 2 b1 b2 -3 1. सॉल्व करा. 8 1 8, 2 -3, 2 इंटू -3 -6, मायनस मायनस प्लस होणार, -6, 8 प्लस 6 इज इक्वल टू 14. फास्ट. मी स्टेप गाळली ती आता, कारण डिटर्मिनंटमध्ये ही स्टेप घ्यायची आवश्यकता नाही, कारण AD मायनस BC, AD 8 आहे, मायनस BC -6 आहे, मायनस मायनस प्लस होणार, 14 येणार. लेट अस फाइंड आउट dy इज इक्वल टू काय आहे? dy मला पण माहित नाही आहे, कुठं आहे? हां इथं आहे. a1 a2 c1 c2 लिहा. a1 a2 बघा इथं आहे, a1 a2 c1 c2. a1 ची व्हॅल्यू 5, a2 ची व्हॅल्यू 3, c1 ची व्हॅल्यू, c2 ची व्हॅल्यू, c1 ची व्हॅल्यू 8, c2 ची व्हॅल्यू 2. चला 5 दोन्ही 10, -8 त्रिक 24, म्हणजे 10 - 24 इट विल बी -14. अंडरलाईन. dx ची dy ची व्हॅल्यू -14. चला d ची व्हॅल्यू काढा आता. d इज इक्वल टू a1 a2 5 3, फट फट व्हायला पाहिजे. b1 b2 -3 1. डिटर्मिनंट सॉल्व करा. ad मायनस bc 5 इंटू -3 प्लस 3 -9, मायनस मायनस प्लस होणार. ठीक आहे, तुमच्यासाठी करतो इथे. -3 इंटू 3 -9, -9 मायनस प्लस होणार. सो इट विल बी 5 + 9 इज इक्वल टू अगेन 14. चांगली कर दिसतंय का हो? नाही दिसणार ना?
नाही पण हे ठीक आहे की हे आता मायनस हे हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करा ना तुम्ही. हा 14 होते सर. हां 14 येतो, संपला विषय. 5 एक्के 5, 3 त्रिक 9, मायनस मायनस प्लस, 9 आणि 5 14, झालं 14 आलं. आता लगेच x ची व्हॅल्यू आम्हाला माहित आहे dx अपॉन d म्हणजेच 14. dx काय आहे प्लस 14, d काय आहे 14, सो इट इज गोइंग टू बी 1. y ची व्हॅल्यू dx ची व्हॅल्यू dy ची व्हॅल्यू किती आहे मायनस 14, नाही सॉरी इथं लिहा पहिला dy अपॉन d मायनस 14, d ची व्हॅल्यू 14, सो इट इज गोइंग टू बी मायनस 1. खल्ला संपला, पेअर मिळाली आम्हाला मायनस 1, 1 मायनस 1. यादनी का कळालं का? व्हेरी गुड. श्रावणी कळालं का रे बेटा? हो सर, खूप छान. गुड. आय थिंक याची आता प्रॅक्टिस करा. तुम्हाला बेसिक सगळं मी सांगितलेलं डी एक्स डी वाय आणि हे 3 जर तुम्हाला माहीत असेल डी एक्स डी वाय आणि डी, संपला विषय. A1 B1 C1 A2 B2 C2. कुठं जाणार तुम्ही? तुम्ही जाणार मल्टिप्लिकेशनमध्ये, तुम्ही जाणार मायनस मायनस प्लस लिहिणार, हे करणार तुम्ही. बाकी तुम्हाला हे तुम्हाला येणार आहे. ओके, सो लेट्स स्टॉप हिअर फॉर टुडे. लिहून झालं का सगळ्यांचं? शर्मिष्ठा हुआ की नाही? ओके ओके. ओके डन सर. ओके. जेव्हा अशा पद्धतीचे राष्ट्र असतात तुमच्या आजूबाजूला आणि तुम्हाला जेव्हा धोका असतो, तिथं जर अशी माणसं लढायला पाठवली जी उठणार 10 वाजता, झोपणार 4 वाजता, व्यायाम नाही काय नाही, चालेल का? का? कारण तिथं युद्ध करायचं आहे. ताकद पाहिजे, शक्ती पाहिजे, तत्परता पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, आणि तेव्हाच युद्ध जिंकू शकतो. ह्याचं एक्झाम्पल तुम्ही तुमच्या आयुष्यात पण द्या. जोपर्यंत तुम्ही प्रत्येक डिसिप्लिन नाही पाळत, तुम्ही विचारच करू नका मला हे बनायचं आहे, मला ते बनायचं आहे. तुम्ही काहीही बनू शकता. डिसिप्लिन, एकाग्रता, निश्चय आणि त्या निश्चयाच्या मागं लागणं. मी तुम्हाला सांगतो 2011 पासून स्वप्न बघतोय की मी एके ठिकाणी बसून छोट्या छोट्या शहरातल्या मुलींना आणि मुलांना शिकवणार आहे. कारण मला शिकवायची आवड आहे. कारण मी एक प्रयत्न फार मोठा केला होता याच्यासाठी, त्याला खूप पैसे लागणार होते, पण ते काहीमुळे झालं नाही. झाले पैसे, झालं खूप नुकसान पण झालं, पण ध्येय नाही सोडलं. आणि आज नाही म्हटलं तरी सांगली, जळगाव, सांगली, कराड, विराड इथले कमीत कमी 10-12 हजार, 15,000, 20,000 मुलं तरी असतील. सांगलीतच जवळजवळ नाही म्हटलं तरी एका तुकडीमध्ये जरी 50 मुलं धरली, 70 मुलं, 50 मुलं धरली, 5-5 तुकड्या आहेत, म्हणजे 250 एका शाळेतली मुलं.
तर किती मुलांच्यापर्यंत मी पोचू शकतो? ह्यूज नंबर्स. हे ध्येय होतं आणि ते साध्य झालं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ध्येय साध्य होणं म्हणजे पैसा येणं ही चुकीची कल्पना आहे. पैसा कमवणं हे ध्येय होऊ शकत नाही, पण ध्येय हे ध्येय होऊ शकतं आणि त्याच्याबरोबर पैसा पण तुमच्या मागे येतो. आणि जे ध्येयवादी माणसं असतात त्यांना समाधान त्यांची ध्येयपूर्तीच देऊ शकते, पैसा नाही देऊ शकत. मला काही काही विद्यार्थ्यांचे फोन येतात, सर मला तुमचं ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे. बाबा टी व्हीवरती बघ ना. नाही सर मला तुमच्याबरोबर शिकायचं. काही आवश्यकता नाही आहे. असे विद्यार्थी ज्यांना खरोखर माझी गरज आहे, अशा विद्यार्थ्यांना मी स्वतः सांगतो की यू प्लीज कम, आय विल टीच यू. आणि पालकांना सांगतो हो माझी एवढी फीज आहे आणि मी समोरच्या समोर असं झूमवरती त्यांना शिकवतो. असाच हाच सेटअप असतो. पण जास्त कुठं चुकतं कुठं करतं मग त्यांच्या टेस्ट घेतो, त्यातनं पाहतो. एक इंडिव्हिज्युअल लक्ष दिलं जातं त्याच्यामध्ये. पण आता तुम्हाला ज्यांना गरज नाही त्यांना गरज नाही आहे. ज्यांना आहे, कसं असतं मी तुम्हाला सांगितलं ना, एखाद्या व्यक्तीला इथून जर तुम्ही म्हटलं, आता मी ठाण्यामध्ये आहे, ठाण्यामधनं खारे इथून एक 50 किलोमीटरवरती एक 5 किलोमीटरवरती समजा कलवा म्हणून एक छोटंसं ठिकाण आहे, तिथं चालत जा म्हटले, मला 1 तास लागेल. पण एखाद्या विद्यार्थ्याला अर्धा तास लागेल. जाणार प्रत्येक जण, पण प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. त्या क्षमतेला धरावं लागतं आणि त्याच्यावरती काम करावं लागतं. म्हणून ती माझ्याकडे सुविधा असते आणि तिथं मी मुलांना म्हणतो ठीक आहे, पालकांना सांगतो एवढी एवढी फीज आहे, तुम्ही जॉईन करा. कळलं तुम्हाला? तर ध्येय ठेवा, ध्येयपूर्तीसाठी काम करा. ध्येय तुमचं साध्य होणार. एकही क्षण वाया घालवू नका. थोडंफार इकडं तिकडं विरंगुळा ठीक आहे, पण अभ्यासावरती एकाग्रता ठेवा, अभ्यास करा. दुसऱ्या कुठल्या गोष्टी डोक्यात येऊ देऊ नका. आणि आत्ता जो करोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागला आहे आपल्याकडे, तुमच्या शहरामध्ये कुठे जास्त प्रॉब्लेम नाही, पण मुंबईसारख्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये इश्यू असतात. असे प्रत्येकाने काळजी घ्या. ठाण्याच्या विद्यार्थ्यांना मी सांगेन काळजी घ्या. तुम्हाला 10 वेळा सांगितलं तरी इथं ऑडिओ व्हिडिओ ऑन करता, याचा अर्थ तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं महत्त्व कळत नाही आहे असं मला सांगायचं आहे. राग नाही, पण तुमच्यासाठी सूचना किंवा ॲडव्हाइस समजा. हेच डिसिप्लिन तुम्ही आणलं पाहिजे इथं पण आणि आयुष्यात पण. बेजबाबदारपणा बेदरकारपणा माणसाला अधोगतीला पोचवतो. स्ट्रिक्ट म्हणजे स्ट्रिक्ट पाहिजे, हा नियम म्हणजे हा नियम पाहिजे. चुकलं तर स्वतःला सांगायचं बाबा तू चुकतोय, सरळ कर, आणि सरळ करायचं. ऑटोमॅटिकली तुमचं सगळं व्यवस्थित होत जाणार. चुकीवरती काम करत जा, आपल्याला सुधारत जा. ऑटोमॅटिकली यू विल बिकम अ गुड पर्सन. ऑटोमॅटिकली यू विल बिकम अ गुड ह्युमन बीइंग, गुड स्टुडंट ऑल्सो. ओके, सो सी यू, बाय, टेक केअर अंटिल वी मीट ऑन मंडे मॉर्निंग 11:30 फॉर सायन्स. आणि हे करा आणि ह्याच्यावरची गणितं सॉल्व करा. ओके, 1 मिनिट. हां, डोंट स्विच ऑन एनी